शांती. आज आहे 1/5/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही हे सिद्ध करून सांगा की बेहदचे बाबा आमचे बाबा सुद्धा आहेत, शिक्षक सुद्धा आहेत आणि सद्गुरू सुद्धा आहेत. ते सर्वव्यापी असू शकत नाहीत. प्रश्न आहे, दुनियेमध्ये यावेळी अतीव दुःख का आहे? दुःखाचे कारण सांगा. उत्तर आहे, साऱ्या दुनियेवर यावेळी राहूची दशा आहे. या कारणामुळेच दुःख आहे. वृक्षपती बाबा जेव्हा येतात तेव्हा सर्वांवर बृहस्पतीची दशा बसते. सतयुग त्रेतायुगामध्ये गुरुची दशा आहे. रावणाचे नामोनिशाण सुद्धा नाहीये, त्यामुळे तिथे दुःख असत नाही. बाबा आले आहेत सुखधामची स्थापना करण्यासाठी, त्यामध्ये दुःख असू शकत नाही. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कलियुगी लोकलाज कुळाची मर्यादा सोडून ईश्वरीय कुळाच्या मर्यादा धारण करायच्या आहेत. अशरीरी बाबा जे ऐकवतात ते अशरीरी होऊन ऐकण्याचा अभ्यास पक्का करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, बेहदचे बाबा बाबा देखील आहेत, शिक्षक सुद्धा आहेत, सद्गुरू सुद्धा आहेत. हा फरक सर्वांना समजावून सांगायचा आहे. हे सिद्ध करायचे आहे की बेहदचे बाबा सर्वव्यापी नाहीत. आजचे वरदान आहे, हदचे नखरे सोडून रुहानी नाज मध्ये अर्थात आत्मिक अभिमानामध्ये राहणारे प्रीत बुद्धी भव. स्पष्टीकरण आहे, बरीच मुले हदच्या स्वभाव संस्काराचे नखरे खूप करतात. जिथे माझा स्वभाव माझे संस्कार हे शब्द येतात तिथे नखरे सुरू होतात. हा माझा शब्दच अडचणीमध्ये आणतो. परंतु जे बाबांपासून वेगळे आहे ते माझे नाहीच आहे. माझा स्वभाव बाबांच्या स्वभावापेक्षा वेगळा असू शकत नाही. त्यामुळे हदचे नखरे सोडून आत्मिक अभिमानामध्ये राहा. प्रीत बुद्धी बनून स्नेहाच्या प्रेमाचे नखरे भले तुम्ही करा. स्लोगन आहे, बाबांवर, सेवेवर आणि कुटुंबावर प्रेम असेल तर मेहनतीपासून मुक्त व्हाल. ओम शांती.